नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चरमध्ये HRM मधील दुसरा युनिट म्हणजेच ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय, मानवी संसाधनाचे नियोजन. तर यामध्ये आपण अगोदर प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघू. तर कोणत्याही उपक्रमाचे किंवा कोणत्याही व्यवसायाचे किंवा उद्योगधंद्यांचं यश अपयश हे कशावर अवलंबून असते, तर या मानव संसाधनावर अवलंबून असते. कारण मानव संसाधन हा व्यवसायामध्ये इतर घटकापेक्षा अतिशय महत्वाचा घटक असतो. त्यामुळे व्यवसायाचे यश अपयश हे या मानव संसाधन व्यवस्थापनावर अवलंबून असते. त्यासोबतच काय, उपक्रमामध्ये जे काही उपक्रमाची उद्दिष्टे असतात, म्हणजे व्यवसायात जी काही उद्दिष्टे असतात, ती उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापनाला वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करावं लागते. मग ते नियोजनामध्ये सांगता येऊ शकते कोणतं, तर उत्पादनाविषयक नियोजन असेल, वित्तीय विषयक नियोजन असेल, वितरणाविषयक नियोजन असेल, हे लक्षात. त्यासोबतच विपणनाविषयक नियोजन असेल, अशा बऱ्याच प्रकारचं नियोजन करावं लागते. त्या नियोजनासोबतच मानवी संसाधनाचं नियोजन सुद्धा करणं अतिशय गरजेचं असते किंवा महत्वाचं असते. कारण इतर तर व्यवसायामध्ये जे काही नियोजन होत असते, म्हणजे काय, वित्तीय असेल, खरेदी विक्रीचा असेल, जाहिरातीचा असेल, वितरणाचा असेल, विपणनाचा असेल, उत्पादनाचा असेल, हे तर नियोजन होतच असते. त्याच्यासोबत इतर सुद्धा नियोजन करणं गरजेचं आहे, आणि ते म्हणजे काय, मानव संसाधन. कारण इतर घटकाच्या तुलनेत अतिशय क्रियाशील घटक किंवा महत्वाचा घटक म्हणून मानव संसाधन असतो. त्यांचं नियोजन करणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, आणि ते नियोजन या मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून करण्यात येत असते. त्यासोबतच काय, व्यवसायामध्ये मानव संसाधनाचं नियोजन करत असताना नियोजन करणं हे अतिशय धोरणात्मक असलं पाहिजे, काळजीपूर्वक असलं पाहिजे, जेणेकरून काय, कर्मचाऱ्यांची व्यवसायामध्ये जेवढी आवश्यकता आहे तेवढे कर्मचारी योग्य पद्धतीनं निवड केले पाहिजेत किंवा भरती केले पाहिजेत. म्हणजे जर कर्मचाऱ्यांची व्यवसायामध्ये भरती कमी झाली किंवा मग कमी कर्मचारी झाले तर व्यवसायाला नुकसान होणार आहे, कारण उत्पादन त्या प्रमाणामध्ये होणार नाही. आणि जर समजा कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली तरी त्यांचं पेमेंट करणं, तरी व्यवसायाला नुकसान होऊ शकते. म्हणून व्यवसायाला जेवढे लागतील कर्मचारी तेवढेच कर्मचारी व्यवसायामध्ये उपक्रमामध्ये ठेवण्यासाठी काय करावं लागते, व्यवस्थापकाला या मानव संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून नियोजन करावं लागते. आणि नियोजन करूनच व्यवसायामध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे यांची भरती केली जाते आणि त्यांना व्यवसायामध्ये टिकून ठेवलं जाते, हे लक्षात. म्हणून मानव संसाधन किंवा मानवी संसाधनाचे नियोजन हा अतिशय महत्वाचा घटक मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये मानला जातो. कारण या नियोजनाच्या माध्यमातूनच उपक्रमासाठी जे काही आवश्यक कर्मचाऱ्यांची गरज असते ती कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करता येऊ शकते. आणि अपेक्षेपेक्षा जर जास्त असतील कर्मचारी तर त्यांना काय, दुसऱ्या ठिकाणी किंवा मग त्यांना कमी सुद्धा करता येते ह्या मानव संसाधन नियोजनाच्या माध्यमातून. असे थोडक्यात हे प्रास्ताविक स्वरूपामध्ये माहिती सांगता येऊ शकते. त्यानंतर अर्थ बघा, अर्थामध्ये सांगता येऊ शकते काय, मानव संसाधन नियोजनाचा अर्थ त्यामध्ये सांगता येऊ शकते काय. अर्थ बघते वेळेस मानव संसाधन नियोजन हे एक व्यवस्थापकाचं म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाचं एक कार्य आहे बरं का. काय, मानव संसाधन नियोजन हे मानव संसाधन व्यवस्थापनाचं हे एक अतिशय महत्वाचं कार्य आहे. कारण नियोजन झाल्यानंतरच काय, व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची भरती किंवा निवड केली जाणार आहे. म्हणून नियोजन अगोदर महत्वाचं असते, म्हणून हे एक कार्य आहे. त्यासोबतच पुढे सांगता येईल की मानव संसाधन नियोजन हे प्राथमिक प्रक्रिया आहे, ती प्रत्येक व्यवसायाला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पूर्ण करावीच लागते. त्यानंतर परत सांगता येईल या काय अर्थमध्ये की व्यवसायाचं यश अपयश हे या मानव संसाधन नियोजनावरच अवलंबून असते. कारण नियोजन जर दर्जेदार असेल, म्हणजे एखादी कार्यक्रम घ्यायचा असेल, जर अगोदरच जर पूर्व नियोजन असेल तर ते कार्यक्रमाच्या वेळेस अडचणी येणार नाहीत. पण समजा नियोजनच नसेल तर बऱ्याच अडचणी येतात, गोंधळ निर्माण होतो.
अपेक्षेप्रमाणे काय काम पूर्ण केलं जात नाही किंवा तो कार्यक्रम होत नाही, हे लक्षात. म्हणून व्यवसायाचे यश अपयश सुद्धा हे या मानव संसाधन नियोजनावर अवलंबून असते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य जागी घेण्यासाठी किंवा मग ठेवण्यासाठी हे मानव संसाधन नियोजन करण्यात येत असते. हे थोडक्यामध्ये काय मानव संसाधन नियोजन सांगता येईल. त्यासोबतच काय मानव संसाधन नियोजनामध्ये 2 प्रकारामध्ये हे मानव संसाधन नियोजन करता येते. म्हणजे काय मानव संसाधन नियोजन हे 2 भागामध्ये किंवा 2 प्रकारात करता येऊ शकते. पहिलं काय मानव संसाधन नाची आवश्यकता, म्हणजे व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेसंबंधी, म्हणजे मानव संसाधन आवश्यकतेसंबंधीचे नियोजन. आणि दुसरं आहे काय कर्मचाऱ्यांचा पुरवठ्यासंबंधीचे नियोजन. 2 नियोजन महत्वाचे आहेत. कोणतं, पहिलं आहे आवश्यकतेसंबंधी, म्हणजे मानव संसाधन व्यवसायासाठी किती महत्वाचं आवश्यक आहे ते आवश्यकतेसंबंधी एक नियोजन असते. आणि दुसरं नियोजन म्हणजे काय त्यांचा पुरवठा किती प्रमाणामध्ये करायचं त्यांच्या पुरवठ्यासंबंधी एक नियोजन असते. हे अशा पद्धतीनं काय थोडक्यामध्ये सांगता येऊ शकते. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं मानव संसाधन नियोजन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उपक्रमाची जी काही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्याबाबत अनुमान काढून काय उपक्रमांची जी काही उद्दिष्टे किंवा उद्दिष्टांची प्राप्ती करण्यासाठी आवश्यक असणारे कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पूर्वानुमान किंवा अनुमान काढून त्यांची प्राप्ती करण्यासाठी योजना, कार्यक्रम, धोरणे, त्यासोबतच काय कार्यपद्धती ठरवणे म्हणजेच काय सांगता येईल की मानव संसाधन नियोजन असं म्हणते. बघा काय व्यवसायाची किंवा मग उपक्रमांची जी काही उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं अनुमान म्हणजे अंदाज काढून त्यांची प्राप्ती करणं किंवा प्राप्ती करण्यासाठी धोरण, कार्यक्रम, कार्यपद्धती, योजना ठरवणं आणि ती योजना ठरवल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणं त्यालाच काय म्हणायचं मानव संसाधन नियोजन असं थोडक्यामध्ये म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला मानव संसाधनाचे नियोजनाच्या काही व्याख्या सांगता येतील. म्हणजे मानव संसाधन नियोजन करायचं असेल तर त्यांच्या काही व्याख्या सुद्धा दिलेल्या आहेत काही तज्ञांनी, ते पाहूया आपण. तर पहिली व्याख्या सांगता येईल गॉर्डन मेफबीथ यांच्या मते हे काय म्हणतात बघा, मानव संसाधन नियोजनामध्ये 2 टप्पे आहेत. मानव संसाधन नियोजनामध्ये 2 टप्पे आहेत. प्रथम टप्प्यात मानवी आवश्यकतेचे नियोजन केले जाते तर दुसऱ्या टप्प्यात त्यांची पूर्तता करण्यासाठी नियोजन केले जाते. काय म्हणतात तो गॉर्डन मेफबीथ मानव संसाधन नियोजन 2 टप्प्यात केलं जाते. पहिलं काय पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची आवश्यकतेसंबंधी नियोजन केलं जाते आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांची पूर्तता म्हणजे ते काय त्यांचा पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केलं जाते. त्यालाच काय म्हणायचं मानव संसाधन नियोजन असं म्हणायचं. दुसरी व्याख्या बघा ब्रेच यांच्या मते ब्रेच काय म्हणतात बघा, मानवी संसाधन नियोजन ही एक भरती व निवड पूर्व निश्चित करण्यात येणारी क्रिया आहे ज्यामध्ये किती व कोणत्या प्रकारचे कर्मचारी संघटनेमध्ये आवश्यक आहेत याबाबत पूर्वानुमान काढला जातो. काय म्हणतात ब्रेच, मानव संसाधन नियोजन म्हणजे भरती व निवड पूर्व निश्चित करण्यात म्हणजे भरती व निवड करण्याच्या अगोदरच करण्यात येणारी क्रिया आहे. बरोबर आहे, कारण नियोजन केल्यानंतरच योग्य कर्मचाऱ्यांची भरती आणि निवड केली जाणार आहे. म्हणून भरती आणि निवड प्रक्रियेच्या पूर्व निश्चित करण्यात येणारी क्रिया आहे. आणि त्यासोबतच काय ज्यामध्ये म्हणजे या नियोजनामध्ये किती व कोणत्या प्रकारचे कर्मचारी संघटनेमध्ये आवश्यक आहेत याबाबत
पूर्वानुमान काढला जातो. म्हणजे काय, व्यवसायामध्ये आहे का नाही, अगोदर काय केलं जाते, भरती व निवडीच्या अगोदरची ही क्रिया आहे नियोजन. आणि त्यासोबतच या बाबतीत सांगता येऊ शकते काय, व्यवसायामध्ये कोणत्या प्रकारचे कर्मचारी किती प्रमाणामध्ये लागणार आहेत हे याबाबत पूर्वानुमान काढणे, म्हणजे त्याला काय म्हणता येईल की मानव संसाधन नियोजन असं म्हणता येईल ब्रेच यांच्यामध्ये. त्यानंतर पुढली व्याख्या रुद्रा बसाव राज यांच्या मते. तिसरी व्याख्या काय सांगता येईल, रुद्रा बसाव राज यांच्या मते ते काय म्हणतात बघा, उपक्रमांचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मानवी संसाधनाची प्राप्ती करणे, त्यांचा उपयोग करणे किंवा उपयोग करून घेणे, त्यांच्या सुधारणा करणे व त्यांना टिकून ठेवणे या संबंधित व्यवहार रचनेला मानवी संसाधन नियोजन असं म्हणतात. म्हणजे कर्माची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मानव संसाधन व्यवस्थापनाची प्राप्ती, त्यांचा उपयोग, त्यासोबतच काय त्यांच्यात सुधारणा आणि त्यांना व्यवसायामध्ये टिकून ठेवण्यासंबंधी व्यवहार रचनेलाच काय म्हणतात, मानव संसाधन नियोजन असं म्हणतात, हे सांगतात. त्यासोबतच पुढली एक व्याख्या आणखीन एक सांगता येईल काय, पुढली व्याख्या सांगता येईल गिसलर यांच्या मते. गिसलर काय म्हणतात बघा, तर गिसलर म्हणतात मानव संसाधन नियोजन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पूर्वानुमान, त्यासोबतच क्रियान्वयन करणे आणि नियंत्रण ठेवणे समाविष्ट आहे, ज्याच्या माध्यमातून एक अशी कारवाई केली जाते की उपक्रमासाठी आर्थिकदृष्ट्या उपयोगी, योग्य प्रकारचे, योग्य वेळी, योग्य संख्येने, योग्य ठिकाणी कार्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांची प्राप्ती करणे होय. तर काय केलं जाते की एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय केलं जाणार आहे की पूर्वानुमान, त्यासोबतच कार्यान्वयन, त्यासोबतच नियंत्रण केलं जाणार आहे, या बाबी समाविष्ट आहेत. आणि त्यासोबतच काय ते म्हणतात की आर्थिकदृष्ट्या उपयोगी, योग्य ठिकाणी कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्राप्ती करणे म्हणजेच काय, मानव संसाधन नियोजन असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या सर्व व्याख्यावरून एकच अर्थबोध होतो की व्यवसायाचं काम करण्यासाठी किंवा व्यवसायाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे काही कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे त्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पूर्ण करण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये त्या कर्मचाऱ्यांना भरती करण्यापासून ते त्यांना टिकून ठेवण्याशी संबंधित जे काही पूर्व अनुमान केलं जाते किंवा मग अंदाज केला जाते किंवा धोरण ठरवलं जाते, हे सर्वांनाच काय एकत्रितरित्या मानव संसाधन नियोजन असं म्हणता येईल. ओके, तर या ठिकाणी थोडक्यामध्ये प्रास्ताविक, अर्थ आणि काही व्याख्या सांगता येतील. पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉईंट घेऊ. ओके, थँक्यू.